गॅस टंचाईचा ऑटोमोबाईल कंपन्यांना मोठा फटका बसलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस MIDC परिसरामध्ये अनेक वेगवेगळे पार्ट्स तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या बजाज असतील किंवा इतर मोठ्या कंपन्या आहेत। त्यांना वेगवेगळे पार्ट्स जिथं लागत आहेत ते पार्ट्स पुरवठा करणं ती त्यांची जबाबदारी आहे। आणि मी आता सध्या या नहार कंपनीमध्ये आहे, जिथं बजाज ॲटोसाठी जे वेगवेगळे पार्ट्स कलर करून द्यावे लागतात ते केलं जाते। आणि आत्ता ही कंपनी सुरू आहे, पण प्रत्यक्षात 2-3 तासानंतर ही कंपनी बंद पडेल, म्हणजे या कंपनीची चाकं बंद पडतील। अशाच अनेक कंपन्या आहेत ज्या कंपन्या गॅस टंचाईमुळं भयभीत आहेत। त्यांना असं वाटतं की आता उद्या परवा कंपन्या बंद कराव्या लागतील, कारण त्यांच्याकडे साठाच इतका आहे। आपल्यासोबत कृष्णा सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर, तुमच्या कंपनीची आत्ताची स्थिती काय आहे आणि ही का अचानक आली असं तुम्हाला वाटतं? ही स्थिती तर तुम्हाला माहिती आहे की वॉरची सिच्युएशन चालू आहे, त्याच्यामुळं आलेली आहे। मागच्या 6 तारखेला आम्हाला पहिलं लेटर मिळालं HPCLकडून की आत्ता गॅस जे तुम्हाला आम्ही पुरवठा करतो ते आम्ही पुरवठा करू शकणार नाही। त्याच्यानंतर हे आम्हाला आधी कुठलंच कल्पना नव्हती, त्यामुळे आम्ही साठा पण करू शकत नाही या पर्टिक्युलर गॅसचा। आणि ह्या ज्या काही हा जो सब्जेक्ट आहे हा पर्टिक्युलरली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी खूप क्रिटिकल झालेला आहे, कारण की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कलर कोटिंग हा एक मेन ऑपरेशन असतं। आणि या ऑपरेशनसाठी लागणारं जे हिटिंगसाठी लागणारं गॅस आहे हे मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे कुठल्याच प्रकारामध्ये। आणि गव्हर्नमेंटकडून किंवा कुठल्या एजन्सीकडून तो आम्हाला कन्फर्मेशन मिळत नाही आहे की ते आता नेक्स्ट जो गॅस पुरवठा आहे तो कधी सुरळीत होईल। तो आता आमच्याकडे जो गॅस पुरवठा आहे तो फक्त पुढच्या 2-3 तासासाठी, जसं तुम्ही सांगितलं तसं आहे। त्यानंतर पुढच्या 3 तासानंतर कम्प्लिटली जो ऑपरेशन्स आहेत ते तुम्ही आता बघताय ते कम्प्लिटली बंद पडणार आहेत। सर, कोणत्या कोणत्या टप्प्यावर या गॅस टंचाईचा फटका बसेल, म्हणजे कंपनी बंद करावी लागणार आहे? कंपनी बंद केल्यानंतर कुठल्या कुठल्या स्टेजला तुम्हाला सामोरं जावं लागेल? आधी तर आपलं पहिल्यांदा ऑपरेशन्स बंद झाल्यामुळं कुठलंही काम आम्हाला वर्करला देता येणार नाही। त्यामुळं आमच्या ह्या कंपनीमध्ये जवळपास 350 कामगार काम करतात। एक दुसरी कंपनी आहे तिथं 500 लोक कामं करतात। त्यामुळं हा इम्पॅक्ट इमिजिएटली आमच्यावरती होणार आहे। आणि आमच्याकडून सप्लाय बंद झाल्यानंतर बजाजमध्ये सुद्धा जसे आमचे कस्टमर आहेत त्यांना पण तो सहन करावा लागेल, कारण की त्यांच्याकडे पण काम देण्यासाठी राहणार नाही लोकांना। आता याला पर्याय काय, की मग ही चाकं चालू राहण्यासाठी किंवा ही इंडस्ट्री कंटिन्यू राहण्यासाठी मग पर्याय काय? गव्हर्नमेंटनी याच्यावरती काहीतरी एक तोडगा काढायला पाहिजे एकतर, कारण की आता जसं आम्हाला सांगितलं गेलं की आधी पहिल्यांदा आम्ही जे आहे ते डोमेस्टिक यूजसाठी जे लागणारं गॅस आहे LPG ते देऊ आणि त्याच्यानंतर उरलेलं गॅस आम्ही इंडस्ट्रीसाठी देऊ, पण तशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही। तर असं वाटतं आहे की आता जो काही नेक्स्ट त्यांचं जे काही पॉलिसी आहे ते त्यांनी एक्झॅक्टली या पद्धतीनं काहीतरी करायला हवं, जेणेकरून इंडस्ट्रीसाठी आणि डोमेस्टिकसाठी ह्या दोन्हीसाठी जे काही गॅस पुरवठा त्यांना देता आलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी त्यांनी चाकं फिरवली पाहिजे त्यासाठी। सर, तुम्ही जुने जाणते उद्योजक आहात, तर आत्ताच्या या सिच्युएशनला आपण केवळ आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDCच्या इंडस्ट्रीबाबत जर विचार केला तर किती मोठं नुकसान होऊ शकतं? हे नुकसान खूप मोठं राहणार आहे, कारण की आमच्यासारख्या भरपूर इंडस्ट्रींना याचा फटका पडणार आहे। आणि आमच्यासारख्या कंपन्यांना जर याचा त्रास झाला तर ऑटोमॅटिकली मोठ्या कंपन्यांना पण त्रास होईल। बजाज आम्ही सप्लाय करतो, महिंद्राला सप्लाय करतो, होंडाला सप्लाय करतो, तर त्यांच्याकडे पण ही सिच्युएशन येणार आहे। तर हा खूप खूप मोठा फटका राहणार आहे कमर्शियली, आणि जे लोकांना काम मिळणार नाही ते तर वेगळंच। लहान कंपन्या त्यावर फटका तर लगेच बसेल, पण मोठ्या कंपन्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे। आत्ता या सिच्युएशनला कसं तोंड द्यायचं असा प्रश्न उद्योजकांच्या समोर आहे। जसं मी आत्ता सांगितलं की काही कंपन्यांमध्ये आज दुपारपर्यंत, काही कंपन्यांमध्ये उद्यापर्यंत गॅसचा साठा आहे, पण पुढच्या काळामध्ये तो साठा बंद होईल आणि या उद्योग नगरीतला जो आवाज आहे तो सुद्धा बंद होऊ शकतो अशी शक्यता आहे। आणि त्याच अनुषंगानं केंद्र सरकारने, राज्य सरकारने याचा पॉझिटिव्हली विचार करावा असं उद्योजकांचं म्हणणं आहे। यातून काही तोडगा निघतो का? डोमेस्टिकसोबतच इंडस्ट्री जिवंत राहू शकते का, याचाही विचार सरकारनं केला पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे। बघूयात की आता यावर सरकार, केंद्र सरकार काय तोडगा काढू शकतं। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम TV, छत्रपती संभाजीनगर।